हरिओम. आरोग्यरक्षा योगा स्टुडिओ या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत सूर्यनमस्कार. माझे नाव आहे शिवानी. माझे नाव आहे विश्रुती. तर आज आपण 12 अंकातील सूर्यनमस्कार शिकणार आहोत, जो की मुलांच्या वाढीसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, समजून घ्या आणि त्यानंतर आपल्या मुलांकडून करून घ्या. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक स्टेप सांगणार आहे की आपल्याला कशी करायची आहे आणि कशा प्रकारे आपल्याला ते परफॉर्म करायचं आहे. सूर्यनमस्कार रोज केल्याने त्यांची स्ट्रेंथ वाढणार आहे, ओव्हरऑल बॉडीची ग्रोथ होण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. तसंच त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे, अभ्यासामध्ये लक्ष लागणार आहे. ठीक आहे, चला तर मग आपण आता सुरुवात करूयात. सुरुवात करताना आपण प्रणामासनपासून करणार आहोत. प्रणामासन करण्यासाठी तुम्हाला दोन्ही पाय हे जुळवून घ्यायचे आहेत. तसेच हाताचा नमस्कार हा व्यवस्थित चेस्टच्या समोर करायचा आहे आणि आपले हाताचे कोपर या प्रकारे साईडला ठेवायचे आहेत. आपली नजर जी आहे ती समोर असणार आहे. हे आहे प्रणामासन. दुसऱ्या स्थितीमध्ये आपण करणार आहोत हस्तोत्तानासन. यासाठी तुम्हाला दोन्ही हात समोरून मागच्या बाजूला घ्यायचे आहेत. गरजेचं नाही की तुम्ही जास्तीत जास्त असे मागे गेला पाहिजे. तुम्ही जर असे सरळ राहून सुद्धा एवढं गेलात तरी सुद्धा चालणार आहे. हळूहळू जेव्हा तुम्ही रोज प्रॅक्टिस करणार आहात तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त मागे हे जाऊ शकता. तिसरी स्थिती आहे पादहस्तासन. सावकाश समोर यायचं आहे. आता या स्थितीमध्ये तुम्हाला तुमचे दोन्ही हात आपल्या दोन्ही पायांच्या बाजूला नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तसेच कपाळ जास्तीत जास्त गुडघ्याकडे न्या. पण स्टार्टिंगला लहान मुलं ही फ्लेक्झिबलच असतात, पण काही केसेसमध्ये असं असतं की नसतात फ्लेक्झिबल. तर ते हळूहळू जेव्हा रोज प्रॅक्टिस करतील तेव्हा त्यांची फ्लेक्झिबिलिटी वाढायला नक्की मदत होणार आहे. 4 अश्वसंचलनासन. या स्थितीमध्ये तुम्हाला तुमचा राईट लेग मागे घ्यायचा आहे. आता राईट लेग मागे घेतल्यानंतर गुडघा हा खाली टेकवायचा आहे. काही जणांना गुडघा खाली टेकवायला नाही जमला तर तो तुम्ही असा वरती ठेवला तरी सुद्धा चालणार आहे. तो आपल्याला फ्लॅट करायचा आहे आणि कंबर जास्तीत जास्त खाली न्यायची आहे. मान वरच्या बाजूने करायची आहे. तर या प्रकारे आपल्याला अश्वसंचलनासन ही स्थिती घ्यायची आहे. यानंतर करायचं आहे दंडासन. नेक्स्ट डावा पाय मागे घ्या. येस. दंडासन करण्यासाठी तुम्हाला पूर्ण आपल्या शरीराची अशी सरळ ठेवायचं आहे. समजा आपण इथून बॉल जरी टाकला तो तर असा खाली आलेला पाहिजे. ठीक आहे. यानंतरची स्थिती आहे अष्टांग स्थिती. याच्यामध्ये तुमचे गुडघे, छाती आणि कपाळ हे जमिनीला टेकलेलं असणार आहे. येस. आणि आपला जो पोटाचा भाग आहे तो वरती उचलायचा आहे. पुढील स्थिती करूयात भुजंगासन. सावकाश समोरून वरती या. आता भुजंगासन करताना आपले दोन्ही पाय हे जुळलेले असणार आहे. खांदे आपल्याला असे बाजूला घ्यायचे आहेत. हे असं करायचं नाही, अजिबात कानाच्या जवळ आणायचं नाही. मागच्या दिशेने चेस्ट पूर्ण एक्सपांड करायचे आहे आणि हात जमिनीवरती ठेवायचे आहे. यानंतर करायचं आहे पर्वतासन. गुडघ्यांना वरती उचलूयात. येस. आता काही जणांचे टाचा ह्या टेकत नाहीत. ठीक आहे. तर टाचा तुमच्या जर टेकत नसतील तर तुम्ही एक स्टेप पुढे यायचं आहे आणि तुमचा टाचा टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जसं जसं तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करणार तसं तुमच्या टाचा टेकण्यासाठी मदत होणार आहे. आपली नजर जी आहे ती गुडघ्यांवरती ठेवायची आहे. पुढील स्थिती करूया अश्वसंचलनासन. तुमचा राईट लेग पुढे घ्यायचा आहे. येस. सेम आपण जसं मगाशी फॉलो केला. गुडघा खाली टेकवायचा आहे, कंबर जास्तीत जास्त खाली दाबायची आहे, समोर बघा आणि होल्ड करायचं. त्यानंतर आहे पादहस्तासन. डावा पाय दोन्ही हातांच्या मध्ये घ्यायचा आहे. गुडघा आपल्याला सरळ ठेवायचा आहे. पण जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला पेन होत आहे, तुम्ही जास्त खाली नाही जाऊ शकत आहे, तर तुम्ही थोडासा गुडघा असा फोल्ड करून समोर गेला तरी सुद्धा चालणार आहे. यानंतर हस्तोत्तानासन. मागे वाका. बरोबर. आणि प्रणामासन. दोन्ही हातांचा नमस्कार. तर या प्रकारे आपल्याला 12 अंकातला सूर्यनमस्कार करायचा आहे. तर आता आपण एक पूर्ण सूर्यनमस्कार करून बघूयात. 1 2
3 4 5 6 7 8 9 10 11 12. रोज सूर्यनमस्कार केल्याने तुमची हाईट वाढायला, तुमची स्ट्रेंथ, फ्लेक्झिबिलिटी हे सर्व वाढण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा आवडला आहे की नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हरिओम.